प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजना के तहत कार्यरत रसोइयों एवं सहायिका की मांगों को लेकर आइटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी यूनियन ने मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपा। यूनियन ने कहा कि राज्य भर में कार्यरत कर्मचारियों को वर्तमान में केवल 2,500 रुपए मासिक मानदेय दिया जा रहा है, जो अत्यंत कम है। ज्ञापन में पूर्व मंत्रिमंडल द्वारा घोषित 1,000 रुपए मासिक मानदेय वृद्धि को तत्काल लागू करने की मांग की गई। यूनियन का आरोप है कि इस संबंध में प्रस्ताव लंबे समय से लंबित है और बार बार आंदोलन के बावजूद निर्णय नहीं लिया गया। संगठन ने चेतावनी दी है कि यदि शीघ्र शासनादेश जारी नहीं किया गया तो नागपुर स्थित मुख्यमंत्री निवास पर विशाल मोर्चा निकालकर घेराव किया जाएगा। हे बघा, हे महाराष्ट्र राज्य शालेय पोषण कर्मचारी युनियन आयटक आहे आणि मी ज्योती अंडर सहारे आणि मी स्कीम वर्करची कार्यकर्ता आहे। तर आज हा जो आंदोलन आहे, इथं धरणा आंदोलन इथं ठेवलेलं आहे संविधान चौकामध्ये। 1,000 रुपये यांची वाढ झालेली होती 2023 मध्ये। 18 डिसेंबर 2023 मध्ये जो हिवाळी अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनामध्ये यांचे 1,000 वाढले होते। त्यावेळेस आम्ही माननीय दादा भुसे साहेब यांना आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की या कर्मचारी शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या मध्ये 1,000ची आम्ही वाढ करू। तर त्यांनी ती ही जी वाढ केली होती ती वाढ अद्यापही यांना मिळालेली नाहीये 2023 पासून। आता जे माननीय दादा भुसे साहेब आहेत यांनी सर्व तयार करून ठेवलेलं आहे की यांना 1,000 रुपये यांच्या मानधनामध्ये जी वाढ झालेली होती ती द्यायची बघून। परंतु आता ते वित्त मंत्र्याकडे ती फाईल गेलेली आहे आणि वित्त मंत्री त्या फाईलकडे अजून अद्यापही लक्ष देत नाहीये। त्यांची जोपर्यंत सही होणार नाही आणि ते लोक ते GR काढणार नाही माननीय फडणवीस साहेब, तोपर्यंत या महिलांना 1,000 रुपये मिळणार नाही। तर त्यांनी ही त्वरित फाईलवर साईन केलं पाहिजे आणि या महिलांना ते 1,000 रुपये GR काढून यांच्या मानधनामध्ये वाढ दिली पाहिजे। आता मला सांगा की 2,500 मध्ये या सर्व महिला आपापल्या तालुक्यामध्ये जे खिची शिजवतात शाळांमध्ये, त्यांना फक्त 2,500 रुपये मिळतात। त्या 2,500 मध्ये हे काय करत असतील? त्याच 2,500 मध्ये जर 2 महिला लागतात तर यांना खरंच यांच्या मानधनामध्ये यांना तो मानधन पुरणार का आणि यांची आर्थिक परिस्थिती उंचावेल का, हे सुद्धा या सरकारने लक्ष घेतलं पाहिजे। आणि जसं योजना कर्मचाऱ्यांना जो दिवाळीचा भाऊबीज मिळते, दिवाळी बोनस मिळते, ते सुद्धा यांना योजना कर्मचाऱ्याप्रमाणे या महिलांना मिळालं पाहिजे, अशी ही आमची मागणी आहे। त्याच पद्धतीने शासकीय योजनेप्रमाणे जर आपण आयोलोच्या माध्यमातून जर बघितलं तर सर्व स्कीम वर्करना 26,000 किमान मानधन तरी मिळालं पाहिजे। तर आमची ही पण मागणी आहे की या शालेय पोषण कर्मचाऱ्यांना सुद्धा 26,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे, भाऊबीज मिळाली पाहिजे। त्याचप्रमाणे योजना कर्मचाऱ्याच्या अनुसार या महिलांना सुद्धा ड्रेस कोड मिळाला पाहिजे आणि याच महिलांना जर खिची शिजवतात या शाळेमध्ये, काही नवीन मुली आहेत, काही लग्न झालेल्या मुली ज्या आहेत, त्यांची जर त्या प्रेग्नेंट असतात तर त्यांना सुद्धा दिवाळीची रजा मिळाली पाहिजे त्यांना आणि त्यांचं मानधन सुद्धा कंटिन्यू असलं पाहिजे। यांना फक्त 11 महिन्याचं मानधन मिळतो, 10 महिन्याचं। पण आमची मागणी आहे की 2 महिने जर शाळा बंद राहत असेल तर पूर्ण 12 महिन्याचं यांचं मानधन निघालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे शासनाला। तर जोपर्यंत यांचा 1,000 रुपयाचा GR निघणार नाही, जर सरकारची आमची आयटक संघटनेशी वाटाघाटी होणार नाही, एक मीटिंग होणार नाही, जर मीटिंग झाली तर आम्ही त्यांच्याशी बोलू, यांचा GR निघेल आणि GR जर निघालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असं आश्वासन आम्ही या सरकारला देतो आणि हे आम्ही तीव्र आंदोलन लवकरात लवकर करू। या महिलेला आलेल्या आहेत आंदोलनामध्ये, या सर्व तालुक्यातून आलेल्या आहेत, नागपूर जिल्ह्यातल्या आहेत आणि सर्व तालुक्यातून महिला आलेल्या आहेत, तिथे उपस्थित झालेले आहेत। भिवापूर आहे, उमरेड आहे, कुही आहे, कडमेश्वर आहे, काटोल आहे, नरखेड आहे, पारिशिवनी आहे, सावनेर आहे, त्यानंतर हिंगणा आहे, नागपूर ग्रामीण आहे आणि मौदा आहे, रामटेक पण आहे। अशा सर्व तालुक्यातून 13ही तालुक्यातून या महिला
इथे उपस्थित झालेले आहेत आणि आम्ही नेक्स्ट म्हणजे पुढील आम्ही जो आंदोलन करणार, आम्ही तीव्र आंदोलन करणार. जोपर्यंत GR निघणार नाही तोपर्यंत आम्ही असेच पुन्हा आम्ही या संविधान चौकामध्ये आम्ही आंदोलनास तयार राहणार. देवेंद्र फडणवीस